आणि दुसऱ्या बाजूला जिजा 11 शहाबाज या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च हार्दिक स्वागत करतोय आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। धन्यवाद। अंपायर्स आपण मात्र या ठिकाणी समोरच्या कक्षाच्या दिशेने पाहायचं आहे। या ठिकाणी आपले दुसरे पंच आपल्याला कॉल करत आहेत। आज टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून दाखवलं होतं या ठिकाणी जागतिक महिला दिन आणि सर्वांना या ठिकाणी महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय। आज देखील या मैदानावरती आपण पाहिलं तर प्रशस्त अशा गॅलरीज प्रेक्षकांना बसण्यासाठी या ठिकाणी उभारलेल्या आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी जसं वेळ पुढे जातोय तसं मात्र प्रेक्षक कपिल या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत। अगदी साधारणतः आपण 7 ते 8च्या दरम्यानमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी अगदी गर्दीच गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघांमध्ये टॉस झाला। टॉस खऱ्या अर्थानं जिंकल्यानंतर प्रथम या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघा बऱ्याच वेळेला आपण या मैदानावरती पाहिलं की जर कॅप्टनने टॉस जिंकला की क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला किंवा तो डिसिजन घेतला, परंतु आता मात्र काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी वेगळं प्लॅनिंग मैदानावरती पाहायला मिळालं। टॉस जिंकला आणि त्यानंतर सँडी वॉटर स्पोर्ट साखर या संघाने इथे बॅटिंग करण्याचा नक्कीच निर्णय घेतलाय। मला ऑस्ट्रेलिया संघाचा रिकी पॉन्टिंग यांची आठवण होत आहे। जेव्हा जेव्हा तो टॉस जिंकायचा तेव्हा पहिली बॅटिंग घ्यायचा आहे आणि प्रतिस्पर्धी संघावरती 50 ओव्हरमध्ये कधी 300 धावा, कधी 325 धावा, कधी 350 धावा अशा पद्धतीने टार्गेट बनवून तो ती मॅच जिंकण्याचा प्रयत्न करायचा। आता त्याच प्रकारचा हा प्रयत्न इथे असेल का हे देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 आणि दोनही संघ एक एक मॅच जिंकलेले आहेत आणि ज्या पद्धतीने मृणाल वर्सोलकरने एक सरप्राइजिंग डिसिजन घेतलाय टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा, तो निर्णय सफल होईल का येणारे 5 षटक जरूर सांगून जाईल। आदर्श पाटील वर्सेस मृणाल वर्सोलकर असा हे बॅटल असणार आहे। आदर्श पाटील जो की वाघरण गावाला बिलॉंग करतो आणि अलिबाग कोलीवाडा मधून मृणाल वर्सोलकर आपल्याला पाहायला मिळते। मागील मॅच मध्ये स्वस्त्यामध्ये बाद झाला होता। आज या मॅच मध्ये निर्णायक मॅच मध्ये एक महत्त्वाची खेळी त्याला साकारित करावी लागेल। एक कॅप्टन नॉक त्याला का या ठिकाणी मैदानामध्ये दाखवावा लागेल। त्याच्या समवेत यश जंगली आपल्याला पाहायला मिळतंय। मॅचला सुरुवात होते। पहिला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। या वेळचा बॉल आपण पाहतोय गुटनाट एक तमाशादायक डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर जातोय षटकार। मृणाल वर्सोलकरने पहिल्याच बॉलवरती षटकार लगवलेला आहे। आज आली पॉइंट असेल, डीप स्क्वेअर लेग असेल, या क्षेत्रामध्ये सातत्याने खेळ करतो आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बिहाइंड द विकेट चेंडू सरळ गेला डीप फाईन लेगच्या दिशेने। पंचांचा इशारा येतोय, या बॉलवरती येतोय चौकार। मगाशी सुद्धा म्हटलं होतं कांद्यात कांदा अलिबागचा कांदा, कांद्यात कांदा अलिबागचा कांदा। बॉलरने फुलटॉस बॉल टाकला म्हणून झालाय त्याचा वांदा आणि चौकार आलाय। पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, अशा 10 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय। फुलटॉस बॉल स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं आता पडलंय महागात, त्यामुळे आता फिल्डिंग मध्ये सुद्धा परिवर्तन पाहायला मिळणार आहे। लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला आणि डीप स्क्वेअर लेगला, सॉरी डीप स्क्वेअर लेगला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय। 30 यार्ड मध्ये जर पाहिलं तर शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग आहे आणि त्यानंतर शॉट को पॉइंट आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर मिड ऑन आहे आणि अशा पद्धतीची फिल्डिंगची रचना आपण पाहतोय। स्क्रीनवर तुम्ही पाहताय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवे आणि त्यांच्या समवेत सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक दमदार नेतृत्व अलिबाग मुरुड रोहा यांना लाभलेला आहे। सलग दुसऱ्यांदा त्यांना निवडून दिलेलं आहे आणि जनतेने भरघोस मताने निवडून दिलेला आहे। एक जो विश्वास मागच्या वेळेला दाखवला होता तोच विश्वास यावेळी सार्थ ठरवलाय आणि मृणाल वर्सोलकरला का कर्णधार केलाय आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये मागील मॅच जे झालं ते विसरलोय आणि या मॅच मध्ये पहिल्याच 3 बॉलवरती इथे अक्षरशः बेभान बेधुंद बेधडक अशी आपल्याला पहिल्याच 3
लोअर फुल टॉस बॉल इथे मात्र पूर्णपणे फसवलेला आहे. पहिलेच 3 बॉल या ठिकाणी अगदी वेगानं टाकलं होते. या बॉलवरती मात्र पूर्णपणे गती कमी केली. बॅटची एज लागली आणि कॉड बिहाइंड द विकेट फलंदाज मृणाल वर्सोलकर बॅक टू द पेव्हिलियन. आणि या ठिकाणी मोबाईल सापडलेला आहे. राकेश चव्हाण यांच्याकडे आहे. जर कोणाचा असेल तर त्यांनी ओळख पटवायची आणि तो मोबाईल मात्र घेऊन जायचा आहे. राकेश चव्हाण यांच्याशी मात्र संपर्क साधायचा आहे. मैदानावरती आदर्श पाटील आला. त्याने पहिल्याच बॉलवरती षटकार दिला, तदनंतर चौकार दिला, पुन्हा एकदा चौकार दिला. दबाव दर्पण विवंचनमध्ये सापडला होता, परंतु त्याच्याकडे दमकम आहे. बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, कित्येक वेळेला त्यांनी कमबॅक करून दिलाय. आणि कोणाला बाद केलंय? नक्की चेस खेळत असताना जेव्हा आपण वजीला मारतो ना, तेव्हा आपला प्रवास अतिशय सुखकर होतो आणि तोच प्रकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. एक मैदानाचा या ठिकाणी संघाचा बाइंडिंग फॅक्टर मृणाल वर्सोलकरला मात्र तंबूत पाठवलंय. बघा दोन सर्वोत्तम खेळाडूंच्या मध्ये हे बॅटल होतं. पहिल्या 3 चेंडूंवर बॅटल जरूर जिंकलं होतं ते मृणाल वर्सोलकरने, परंतु तदनंतरच्या काळामध्ये एक लेग कटर बॉल टाकला आणि त्यामध्ये बॅकफुटला जाऊन पंच करण्याच्या नादामध्ये लीडिंग एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये कॅच आउट होऊन माघारी परतले. यावेळी बघा पुढे सरसावून मारायचा होता. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा विकेट आदर्श पाटील याच्या नावावर. कम ऑन डीजे मास्टर. टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला आणि विकेट किपर विनय होता. त्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आहे. एका बाजूला साखर सँटी वॉटर स्पोर्ट साखर हा संघ आपण पाहायला गेलं तर नक्कीच अलिबाग ते रेवदंडा या पट्ट्यातले हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला जिजा 11 शाहबाज म्हणजेच अलिबाग ते पोईनाड या पट्ट्यामध्ये हा संघ. या दोन संघादरम्यान हे क्रिकेटचं घमासान्निध्य पहिल्याच 3 बॉलवरती नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकलं होतं, परंतु आता हे रिसेंटली 2 बॉल्स पाहिले तर 2 बॉल्सवरती 2 विकेट्स घेतल्या त्या म्हणजेच आदर्शनं आणि आता आदर्श पाटील ऑन हा ट्रेक. अगदी अगदी ज्या पद्धतीचा आपण कमबॅक पाहिलेला आहे आदर्श पाटील याचं, आणि खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी कमबॅक आपण पाहिले. लगातारच्या 2 विकेट्स आपण पाहिलेले आहेत आणि 2 विकेट्स घेतल्या म्हणजे हा तिसरे विकेट घेण्याची संधी आहे. ही ऑन हॅट्रिक आदर्श पाटील, ही ऑन हॅट्रिक. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुमित आलाय. मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. आदर्शचा शेवटचा बॉल पुढे सरसावून मारायचा होता. बॉल आणि बॅटचा काही एक संपर्क नाहीये. संपर्क नसल्यामुळे बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती. ज्या धावा पहिल्या 3 चेंडूंवर होत्या तेवढ्याच धावा राहणार, पण विकेटचं ऍडिशन झालेलं आहे. 14 धावा 2 विकेट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अशा पद्धतीचं धावफलक आपण पाहतोय. तसेच या ठिकाणी आपले सन्माननीय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे मित्र अर्थातच कट्टर समर्थक सन्माननीय राजूशेठ साळुंके यांचा आज वाढदिवस आहे. मी आमदारांच्या वतीनं आणि त्याच वेळी या स्पर्धेच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. आपण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून पाहतो या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी अर्थातच लेटेस्ट व्हर्जनची ब्रँडेड कंपनीची म्हणजेच रॉयल इनफिल्डची बुलेट ही मात्र पाहतोय. तदनंतर बेस्ट बॅट्समन असेल, बेस्ट बॉलर असेल, तदनंतर इमर्जिंग प्लेअर असेल, त्याला देखील यामा कंपनीची लेटेस्ट व्हर्जनची FZ ही देखील गाडी स्क्रीनवरती पाहतोय. बघा ही स्पर्धाच लेटेस्ट आहे. यामध्ये सर्वच गोष्टी लेटेस्ट पाहायला मिळत आहेत. 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आहे. एक भलं मोठं आणि अगदी अप्रतिम असं स्टेज आहे. अप्रतिम प्लॅटफॉर्म आहे. अप्रतिम मैदान आहे. अप्रतिम बाईक्स आहेत. अप्रतिम कार आहे आणि अप्रतिम आयोजन आहे. आणि या आयोजनामध्ये चाललेली ही 3ऱ्या दिवसाचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. हर्षिकेश माळी गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेच्या 2ऱ्या ओव्हर मध्ये कॅच आउट होऊन यश जंगली पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर.
एकाला संधी मिळाली, त्याने हाताचा वापर करून तो बॉल रोखण्याचा प्रयत्न जरूर केला, हाताला लागला. दुसरा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या बॉल खाली आला, त्या बॉलला रिले कॅच मध्ये कन्वर्ट केला आणि इथे मात्र विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. यश जंगली मागील मॅच मध्ये सुद्धा ऑन अ डक बाद झाला पहिल्या चेंडूवर. या मॅच मध्ये सुद्धा ऑन अ डक निराशाजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाकडून भावेश मैदानामध्ये येतोय. हा भावेश, या भावेशने बऱ्याच वेळेला अशा पद्धतीच्या सामन्यांमध्ये एक कलात्मक फटकेबाजी करून आपल्या संघाला या ठिकाणी विजय प्राप्त करून दिलेला आहे. पण एक चांगली भागीदारी आता करावी लागेल, एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. सुमित आहे ज्याने फक्त एक चेंडू खेळलेला आहे, धाव कोणती बनवलेली नाहीये. 14 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. हृषिकेश माळी सांगतोय का माझ्या विरुद्ध खेळायचं आहे ना, मग अगदी गरम आणि तळपत्या चेंडूचा तुम्हाला सामना करावाच लागेल. नक्कीच मैदानावरती आता पुन्हा एकदा नवीन फलंदाज आलाय, तो म्हणजेच भावेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्ट कनेक्शन नाहीये. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केलं, परंतु इथे एका चेंडूवरती बरंच काही घडलं. खरं तर चेंडू मात्र खोला टप्प्याचा होता, त्याला या ठिकाणी बॅक टू द बॉलर खेळायचं होतं, परंतु बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, स्पर्श होत नाहीये आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय. हृषिकेशने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय, कारण पहिल्याच 3 बॉलवरती 14 धावा घेतल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत धावा मात्र येणं पूर्णपणे बंद झालंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती ताकद आहे, टायमिंग आहे, खूप चांगल्या पद्धतीने बॉडी बॅलन्स आहे. चेंडूला पाठवून दिलंय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार. बॅटची लिडिंग एज, पुन्हा एकदा आदर्श पाटील चेंडूच्या खाली, भावेश मैदानाच्या बाहेर. सबसे भारी सबसे तेज एक MD फाउंडेशनचे सर्व आमचे कार्यकर्ते अगदी खूप चांगल्या पद्धतीने कित्येक दिवस या ठिकाणी मेहनत घेत आहेत. ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली पाहिजे, ही स्पर्धेला 4 चांद लागले पाहिजे आणि tenniscricket.in या चॅनलच्या आता तर सर्व नंदनजी घरत यांना देखील या ठिकाणी दाखवलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग या स्पर्धेत त्यांच्या वतीनं मात्र केलं जात आहे. वेल्डन नंदनजी घरत, आम्हाला अभिमान आहे की पूर्वी असे म्हणायचे की मराठी उद्योजक फार कमी आहेत, परंतु आता अभिमानानं सांगू शकतो की मराठी उद्योजक सुद्धा वाढलेले आहेत. मराठी माणूस सुद्धा आता कुठे कमी नाहीये आणि आज देखील तो मात्र राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्र असेल किंवा त्याच वेळेला विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय नक्कीच भरारी घेतली आहे. अगदी अगदी नंदनच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन सुद्धा आहे. एवढी मोठी स्पर्धा आहे आणि ते चॅलेंज त्याने सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं वर्क या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी आमचे वायसेचे किरण पाटील सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. फ्रंट फुटला येऊन चेंडू फक्त प्लेड केलाय आणि फलंदाज इथे मात्र थांबलेले आहेत. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच एवढ्या लेट आलेत, पण ठीक आहे, आलेत ना, आता चांगली कामगिरी करावी लागेल. नक्की. सुमेश जाधव म्हटले की एक पोयनर पट्ट्यातील हा एक नामवंत खेळाडू आहे. कित्येक स्पर्धेमध्ये ज्याला मी खूप चांगल्या पद्धतीने खेळताना पाहिलं, मग अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा त्याच वेळेला व्यावसायिक स्पर्धा असतील, अशा विविध स्पर्धेमध्ये अंपायर्स अजून एक बॉल आहे का? अर्थातच दणेगुरुजी यांनी सांगितलेलं आहे की 5 बॉल कंप्लीट झालेत म्हणून. पहिल्याच बॉलवरती विकेट गेला होता, तदनंतर दुसरा बॉल डॉट आहे, तिसऱ्या बॉलवरती षटकार, मध्ये तदनंतर चौथ्या बॉलवरती विकेट आहे, 5वा बॉल डॉट आहे. लगातार 2 डॉट आलेत. ओके. पुन्हा एकदा राकेशजी चव्हाण आणि अर्थातच या ठिकाणी हेमंतजी गुंजाळ यांना सुद्धा tenniscricket.inच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. अर्थातच आमदारांचे कट्टर समर्थक या ठिकाणी या स्पर्धेसाठी गेले कित्येक दिवस मेहनत घेत आहेत.
पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. आता येथे दणेकुची सांगत आहेत की पहिल्याच 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली होती, परंतु सेकंड ओव्हरमध्ये पूर्णपणे या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. अगदी अगदी सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ म्हणजे मुकेशजी बामजी यांचा संघ आणि त्याच वेळेला आपण झिग्झा 11 शहाबाज अर्थातच संदेशजी बैकर यांचा संघ 50-50 ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतोय. यामध्ये एक कन्सेप्ट जरूर तुम्हाला एक्सप्लेन करेन पुन्हा एकदा. 10 रन बनवावे लागतील. जर बनवल्यात 10 रन, 10 पेक्षा जास्त बनवल्यात किंवा 10 बनवल्यात तर 5 धावा एक्स्ट्रा मिळतील. जर नाही बनवल्यात तर 5 धावा टोटल स्कोर मधून मायनस. आणि हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी आदर्श पाटील मैदानावरती आलेले आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 14 धावा दिल्या होत्या जरूर, परंतु खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. ओहो, पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता, गती पूर्णपणे काढून घेतली होती. बॅटचा फेस अगोदरच या ठिकाणी बंद झाला आणि पहिलाच बॉल डॉट मैदानावरती पाहायला मिळतोय. बघा, नक्कीच या ठिकाणी आमदारांनी घोषणा केलेली आहे की जेवढे डॉट बॉल येतील त्या डॉट बॉलच्या तिप्पट, चौपट किंवा पाचपट आम्ही झाडे मात्र लावणार आहोत आणि नक्कीच निसर्गाचं संतुलन हे मात्र आम्ही या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी अगदी. मग आमचे आमदार साहेब असेच बोलत असतील की आता तुम्ही जास्त डॉट बॉल टाका, तितकी जास्त मी झाडे लावेन. कारण 1019 आतापर्यंत डॉट बॉल मात्र या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आला. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. कॅच ड्रॉप मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच मात्र मित्रांनो अजिबात सोडू नका. कॅच पकडणं फार महत्वाचं आहे. इथे कॅच ड्रॉप केलं, संधी मिळाली. आपण रिप्लायच्या वतीने पाहू शकता. क्षेत्ररक्षक अगदी धावत आला, तदनंतर या ठिकाणी थोडासा बॉडी बॅलन्स गमावला आणि त्याचमुळे कॅच आपल्याला ड्रॉप पाहायला मिळाला. अगदी अगदी. ज्या पद्धतीने एक टोपली घेऊन जशा पद्धतीने आपण बॉल पकडण्यासाठी गेले तसंच काहीतरी हात, अगदी पोझिशन चुकीची होती मी म्हणेन. थोडेसे चाचपडत आले होते बॉल खाली आणि अगदी आपण पाहतोय हे आमचे मान्यवर आहेत जे की मुख्य मंचावर बसले. बघा, एक फोनवर बोलतोय, दुसरं सांगतोय की चल मी आहे तुझ्यासोबत, खांद्यावर हात. ही दोस्ती तुटायची नाहीये, ही मैत्री आहे ही. आणि ज्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये जातोय, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरून चेंडूच्या खाली, पकडला जाईल जेल आणि फलंदाज सुमेश जाधव याचा संपेल मैदानामधून खेळ. संघाला मिनिमम 60 पर्यंत तरी पोचवावंच लागेल. नक्की सन्मानजनक स्कोर असेल, कारण आतापर्यंत 21 धावसंख्येपर्यंत मजल मारलेली आहे. 2.3 बॉलचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. चौथा बॉल असेल पुन्हा एकदा आदर्श पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू डी फायनलीच्या दिशेनं अगदी वेगानं जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. हा बॉल या ठिकाणी आपण पाहिला, अंगावर येणारा बॉल म्हणजे इनस्विंगर बॉल आपण या ठिकाणी पाहिला आदर्शचा. आणि तो बॉल बॅटला अस्पष्ट कडेला या ठिकाणी स्पर्श करून फायनल क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चॅलेंजिंग ओव्हर आहे. 10 धावा या कंपल्सरी तुम्हाला बनवायच्याच आहेत. जर बनवल्या तर एक्स्ट्रा 5 मिळणार, नाही बनवल्या तर 5 मायनस होणार. आणि तसंच काहीतरी समीकरण आहे. 5 बनवल्या, 2 चेंडूंमध्ये 5 ची आवश्यकता असणार आहे. अक्षय स्ट्राईक येणार आहे. यावेळचा फटका चांगला आहे, जाईल मैदानाच्या बाहेर. राजू शास्त्री यांच्या स्टँडला मानवंदना देणारा हा धमाकेदार दमदार आमदार षटकार.
विभाग चॅम्पियन्स ट्रॉफी आठवा अर्थातच सन्माननीय प्रशांत नाईक यांच्या वतीनं त्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यामध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारा हाच खेळाडू अक्षय पाटील स्ट्राईक इनवरती आले. त्याने मात्र चॅलेंजिंग ओव्हरमध्ये चॅलेंज घेतलं आणि एक षटकार मात्र लगावला. पुन्हा एकदा इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि धावफलकावरती आता 5 धावा एक्स्ट्रा बोनस ते वाढणार आहे. बट एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहायला गेलं तर आता 5 धावा वाढल्यानंतर 36 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. 4थ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. या ठिकाणी प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहायला गेलं तर 60च्या घरामध्ये दिसत आहे. सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी निशांत, आपण जर पाहिलं तर अक्षय पाटील याच्या पाठमधून धावा यायला लागलेल्या आहेत. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक षटकार त्याने ठोकलाय आणि हा नशिबाचा चौकार या ठिकाणी मिळालेला आहे. गोलंदाजी मार्कवर आलेत. ज्या पद्धतीने एक चांगला स्ट्रोक मारल्यानंतर, जागा बनून या ठिकाणी स्ट्रोक मारल्यानंतर गोलंदाजाला या ठिकाणी दिशा दाखवली जाते, त्याची जागा दाखवली जाते. डीप मिड विकेट मध्ये हा चेंडू मारला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अगदी सेफ फिल्डिंगचा नजारा तिथे यश यांनी दाखवलेला आहे. डीप मिड विकेट मध्ये ते क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार आहे. डीप मिड विकेट आहे. वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. त्यानंतर शॉर्ट कव्हर 38 सर्कल मध्ये शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन आहे आणि अशामध्ये मोठा फटका मारण्याचा फलंदाजाने केलाय प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. आरामात पद्धतीने आल्यानंतर सोपा झेल कठीण केलाय. क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. जर सोडायचा असेल तर तंबाखू सोडा, दारू सोडा, गुटखा सोडा, वाईट सवयी सोडा, पण कॅच सोडू नका. झालंय. अक्षय पाटील या ठिकाणी स्ट्राईक एंडला आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी पुढे सरसावून या ठिकाणी कव्हर्स मध्ये खेळायचा होता. म्हणजे लग्नाला नवरीच्या गळ्यात माळ घालायची होती, परंतु करवलीच्या गळ्यात माळ घातले की काय, तशा पद्धतीचा या ठिकाणी क्षण मैदानामध्ये होता. म्हणजे मारायचा होता, एकीकडे चेंडू मारायचा होता कव्हर्स मध्ये, लॉंग ऑनला चेंडू त्या ठिकाणी गेलाय. इट्स ओके. धावा आल्यात. आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 50 धावा. चांगली बॅटिंग आपण निशांत पाहतोय. ज्या पद्धतीने संघाची पडझड झाली सँडी वॉटर स्पोर्ट्सची, परंतु तदनंतरच्या काळामध्ये अक्षय पाटीलने काही चेंडू खेळले परंतु खूप साऱ्या धावा बनवल्यात. नक्कीच 6 बॉलमध्ये 17 धावेचं योगदान हे अक्षय पाटीलने दिलेलं आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाने आता नक्कीच तो ट्रॅकवरती येण्याचा प्रयत्न करतोय. कारण मध्यंतरी पूर्णपणे बॅकफूटवरती गेला होता, परंतु अक्षय पाटीलच्या जोरावरती खूप चांगल्या पद्धतीने खेळ केले. धावफलकावरती 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता अंतिम ओव्हर आहे. अंतिम ओव्हरमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती आपल्याला वर्सोलीचा अक्षय पाटील पाहायला मिळतोय. 6 बॉल्स मध्ये किती धावा जमा करणार, प्रतिस्पर्धी संघाला किती धावांचं टार्गेट देणार, किंबहुना या ठिकाणी गोलंदाजावरती कशा पद्धतीने आक्रमण करणार, हे देखील पाहणे योग्य असेल. यानंतर जी होणारा
होणारी जी मॅच आहे ए बी ग्रुप अलिबाग वर्सेस अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास, दोनही संघाच्या संघ नायकांना टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करत आहे. येस, पहिलाच बॉल या ठिकाणी गोलंदाज सज्ज झालेला आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी हाफ ट्रॅकर होता. खरं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा स्पर्श होत नाहीये. पहिलाच बॉल डॉट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. एक तर झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. इथे आता उठून स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल. आसाने के साथ या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार नाहीये. नक्कीच झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं, लँड मात्र मैदानावरती झाले, परंतु जशी ट्रॅफिक मधून गाडी काढावी ना त्या पद्धतीने दोन खोड्यांच्या मधून हा चेंडू काढला, सीमारेषेच्या दिशेनं गेला चौकार. एका टुर्नामेंटमध्ये त्याला पाहिलं होतं, एका निर्णायक मोमेंटला त्याच्याकडून बॅटिंग झाली नव्हती तर अगदी लहान मुलासारखा रडत होता, परंतु आज खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय. माझ्याकडून प्रत्येक मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स झाला पाहिजे, माझ्या संघाला विजयापर्यंत मला न्यायचं आहे, असंच काहीतरी सांगणारा. फटका फसलाय, फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कुठे बॉल आहे काहीच पत्ता नव्हता. तोपर्यंत चेंडू सन्माननीय राजू मात्रे स्टँड मध्ये जाऊन विसावतोय. चौकार, 4 धावा. यावेळी पुन्हा एकदा चांगली किपिंगचं प्रदर्शन. आदर्श पाटीलचं कौतुक करेन, स्वतः संघ नायक आहे. आता पहा या मैदानावर ज्या पद्धतीने सूर्याची किरणे जशी कमी झालेली आहेत, अगदी लाईट्सने हे मैदान आता वेढलेलं आपल्याला पाहायला मिळते. शेवटले दोन बॉल मैदानावरती शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती अक्षय पाटील खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला. धफलकावरती 58 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. ओहो, इथे बॅट आणि बॉलचा स्पर्श नाहीये. डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बघा, जेव्हा सगळं काही संपून गेले असं वाटतं आपल्याला, तेव्हा तीच खरी वेळ असते की काहीतरी नवीन सुरुवात करायची, आणि ती सुरुवात अक्षयने केली. संघ बॅकफुटवरती गेला, त्यानंतर तो आला, त्याने 7 बॉलवरती 18 धावेचं योगदान दिलं आणि आतापर्यंत धफलकावरती त्याने 58 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूंनी बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिल्या 5 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त होत असताना मात्र पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी पडताळणी करतील की हा चेंडू अगदी वाईड लाईनच्या आतून गेलेला आहे की बाहेरून गेलेला आहे, याची पडताळणी करतील आणि टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून असं सुंदर दृश्य दाखवलं जाईल. बघा ना, गोलंदाजाने अगदी या मैदानावर लोळून लोटांगण घातलं आणि चेंडू टाकला, आणि त्याच हा वादात्मक चेंडू आहे की हा वाईड बॉल आहे की नाही याची पडताळणी आमची टेक्निकल टीम या ठिकाणी करते. परंतु सुंदर आयोजन आहे. थार आहे या विजेत्या संघ मालकाला. जे मॅन ऑफ द सिरीज होणार आहे त्यांना रॉयल एनफिल्डची एक मजबूत बाईक, ज्या मजबूत बाईक म्हणतो, जी हेवी बाईक आहे आणि अगदी अपडेटेड बाईक आहे, आणि ती मिळणार आहे. आमच्या टॉस बॉक्समध्ये तिथे निखिल पडते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ओके, इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. दूध का दूध, पाणी का पाणी. बघा, स्क्रीनवर काय घडलं हे तुम्हाला जरूर या ठिकाणी दाखवलं जाते, कारण फलंदाज या ठिकाणी शफल झाले होते आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी रिव्ह्यू घेतला होता फलंदाजी करणाऱ्या संघाने. परंतु या चेंडूवर कोणतीही धाव आलेली नाही आहे. हा चेंडू डॉट आहे, म्हणजेच काय की या इनिंगची समाप्ती झालेली आहे. या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 58. जिंकण्यासाठी निर्धारित 30 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता असणार आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय आपला खेळ पहिला सत्रातील संपल्यानंतर जिजा 11 शहाबाज संघ एका सरळ रेषेमध्ये मित्र आपण पाहत होतात, ऐकत होतात आवाज कपिल ठाकूर आणि निशांत याचा. तदनंतर आता नाणेफेकीचा कौल. नाण्याच्या एका बाजूला ए बी ग्रुप अलिबाग, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास. दोन संघ मैदानाच्या वर
काय म्हणाल, आपण पाहतोय वीर दमदार आमदार चषक आज आपण अनुभवतोय, आणि काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? आपला जिथे स्टॉल नंबर 1 वरती लागला गेलाय, आणि ही स्पर्धा काय म्हणाल? एक नंबर स्पर्धा. आपल्या आमदारांबद्दल 4 शब्द. आमदार तर दमदार आहेत, त्यात काही प्रश्नच नाही. यस, टाळ्या. आणि वळूया नाणेफेकीचा कौल, जिथे आपण पाहतोय नाण्याच्या एका बाजूला नागेश्वर आवास अभिजित राणे यांचा संघ, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पंकज जाधव अर्थातच AB ग्रुप अलिबाग संघ. नाणेफेकीचा कौल होईल, कोणाच्या नशिबी हा कौल लागणार, कोणाचा कॉल असेल? पंकज जाधव सांगतोय मी कॉल करणार आहे. आपण नाणं सुपूर्त करतोय आणि उडवायचं आहे ते नाणं. नाणेफेकीचा कौल, जिथे एकविरा देवीचा आशीर्वाद घेतलेला आहे, नाणेफेकीचा कौल केला जातोय. जय मल्हार. नाणेफेकीचा कौल परत केला जाईल. जरा जोडत परत घेतोय आपण. नाणेफेकीचा कौल परत घेतोय. कोणाचा कॉल? पंकजचा. ठीक आहे, परत घेऊया आपण. यस, पुनश्च एकदा. टेल. यस, नाणेफेकीचा कौल जिंकलाय पंकज जाधव. नक्कीच पंकज जाधव यायचं आहे. पंकज जाधव, आपला निर्णय सांगा. आपला निर्णय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतला जातोय, आणि नक्कीच माईक सुपूर्द करतोय. महिला वर्ग आहे. चला, आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती जाऊन थोड्या वेळासाठी. असं नसतं वा. वळूया कॉम्बॉक्स कडे, जिथे आपण पाहतोय सौरभ आणि कपिल आपल्याला जोडले जातील या सामन्यासाठी. थँक्यू. धन्यवाद निखिल. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती विजय घाणेकरने लगावलेला षटकार गोलंदाजाला इथे मात्र नक्की चक्रावून सोडलं होतं, कारण अटॅक इज द बेस्ट डिफेन्स याच मार्गाचा पहिल्या 2 ओव्हरमध्ये कपिल अवलंब करणार आहेत फलंदाज. तेच करावं लागेल, कारण ही मॅच सुद्धा तशाच पद्धतीचं आहे. विजय घाणेकर आले म्हणजे मोठे फटके येणार. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळी पकडला जाईल झेल. विजय घाणेकर याच्या खेळीला लागले नजर. तू जाईल मैदानाच्या बाहेर, आपल्या तंबूमध्ये होईल हजर.
कॅल्क्युलेट माइंडने फलंदाजी करत असताना मोठा फटका खेळण्याचा मोह काही फलंदाजाला आवरलेला नाहीये आणि एक चुकीचा स्ट्रोक खेळला. वायडिश लॉंगॉन मध्ये त्याच्याच गावातील खेळाडूने येथे मात्र झेल पकडला. हेच प्रीमियर लीग मधलं खऱ्या अर्थानं द्वंद्व आपण अनेकदा मैदानांवरती पाहत असतो. अगदी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली होती. रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही आणि ती रिस्क घेण्याच्या नादामध्ये तिथे मात्र तू मैदानाच्या बाहेर गेलाय आणि रसिक पाटील मैदानामध्ये आलाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच शाहबाज गावातून बिलॉंग करतो. त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की JSW डोल्बी संघाच्या कॉर्पोरेट मॅचेस होतात त्यामुळे मला अशा लीग मॅचेस खेळायला मिळत नाही. फॉर्म भरला, संधी मिळाली आपल्या गावच्या संघामध्ये खेळण्याची. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. आदर्श पाटीलने बॅक टू द बॉलर खेळलाय आणि तिथे मात्र कोणतीही धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते कारण प्रारंभीचे ओव्हर आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता. तदनंतर अप्रतिम कमबॅक सौरभ आपल्याला पाहायला मिळालंय. अक्षयचा पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा मारा मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कारण गोलंदाजाला विकेट मिळाल्यानंतर कपिल पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्या होत्या. सिंगल डबल धावेवरती विश्वास ठेवला असता तरी चाललं असतं. 10-12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या असत्या. विकेट चाबूत राहिली असती. गोलंदाजाला विकेट मिळाली ना की गोलंदाजाचं आत्मबल खऱ्या अर्थानं वाढत असतं आणि तेच अक्षयच्या या गोलंदाजीतून पाहायला मिळालं. विकेट मिळवली त्यानंतरचे लागोपाठचे दोन्ही चेंडू गोलंदाजाने ते मात्र डॉट काढलेत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 1 गडी बाद 8 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी अगदी विजय घाणेकरने घाई करण्याच्या नादामध्ये सांगितलंय काय पुढे काहीच नाही आणि पण गोलंदाजाने आपलं काम चोख बजावलंय. जरूर पहिल्या चेंडूवर टप्पा मिळाला नव्हता तो त्या चेंडूवर त्या ठिकाणी विजय घाणेकर यांनी मोठा फटका मारला होता पण त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ आपल्याला पाहायला मिळते ज्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक सरप्राइझिंग डिसिजन घेतला होता. डिसिजन आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्यांच्यासाठी फायदेशीर ठरलाय जरूर परंतु पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बरेचसे चेंडू बाकी आहेत. बऱ्याचशा धावा बाकी आहेत. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होणार आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज स्वप्नील काटकर गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. तळेखारचे हे गोलंदाज आहेत आणि यावेळी रसिक पाटील मागील मॅचचे जे मॅन ऑफ द मॅच आहेत त्यांच्या विरुद्ध गोलंदाजी करावी लागेल. कारण कॉपी बुक स्टाईलने खऱ्या अर्थानं रसिक पाटीलची तंत्रशुद्ध फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये आपण अनुभवली होती आणि ती तंत्रशुद्ध फलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा त्याला आपल्या बॅटच्या साह्याने करावी लागणार आहे. कारण फलंदाजाकडे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण पहिल्या सामन्यामध्ये त्याचे पाहिले होते. जबरदस्त 2 कव्हर ड्राईव्हचे फटके त्याच्या बॅटमधून निघाले होते. एक डाऊन द ग्राउंड षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून निघाला होता. पाहूया स्वप्नील गोलंदाजीमध्ये कामगिरी कशा प्रकारची करतोय. रसिकने खेळलेला फटका पाहतोय यावेळेला मनगटी वापर केलेला फटका होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केलंय. तोपर्यंत धावफलकामध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 9 वरती. अगदी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 38 सर्कलच्या जर बाहेर आपण पाहिलं तर वायडिश लॉंग अप आणि शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप मिड विकेट आहे आणि डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट यांच्या दोघांच्या मध्ये आहे. वायडिश लॉंग ऑन एक आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. पाहूया गोलंदाजाची कमाल. यावेळी फटका सरळ खेळलाय थेट जातोय. सन्माननीय पराग शेळके स्टँडला मानवंदना देणारा दमदार आमदार षटकार. इट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. मागील मॅच मध्ये जी ओपनिंग जोडी होती ती बदलली. या मॅच मध्ये रसिकला 1 डाऊन बॅट्समन स्वरूपात मैदानामध्ये पाठवलं आणि त्याच पद्धतीचा फायदा रसिकच ओपनिंगला आला होता. पण आपण जर पाहिलं तर आदर्श पाटीलने यावेळी खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. सरळ बॅटने खेळलाय आणि त्यामुळे त्याला धावा सुद्धा अर्धा डझन मिळालेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील राईट आर्म राऊंड विकेट. अखूट टप्प्याचा चेंडू पूल मारण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी वरच्या बाजूस चेंडू लागलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण कमालीचा इथे झेल पकडलाय. दुसरा हादरा बसतोय जिजा 11 शाहबाज या संघाला. गोलंदाजाचा टप्पा येथे कपिल
व्यासपीठावरती जुईलीताई जुईकर उपस्थित झालेले आहेत. वीर दमदार आमदार 2025 मध्ये पुनश्च एकदा त्यांचं व्यासपीठावरती करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आज दिवस त्यांचा आहे, आज जागतिक महिला दिवस आहे आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती देखील प्रचंड प्रतिसाद या क्रिकेटच्या स्पर्धेला दिला जातोय. प्रतिम, काय म्हणशील, आज जागतिक महिला दिन आहे? नक्कीच आज जागतिक महिला दिन आणि साधारणतः पाहिलं गेलं तर अगदी मागील शतकामध्ये देखील म्हणजे 1900 पासून या जागतिक महिला दिनाची जागतिक स्तरावरती सुरुवात झाली आणि संयुक्त राष्ट्रांनी 1977 मध्ये या जागतिक महिला दिनाला ज्यावेळेस अंमलात आणलं आणि त्या दिवसापासून जागतिक स्तरावरती महिलांकरिता आजच्या दिनाचं सादरीकरण होऊ लागलं आणि त्याच अनुषंगाने आज जागतिक महिला दिन आपण सारेच जण इथे साजरा करतोय. या भव्य दिव्य मैदानामध्ये देखील जरी या पुरुषांच्या स्पर्धा असल्या तरी देखील या पुरुषांना प्रोत्साहन करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी मंचावरती आपण सारेच जण या महिलांना पाहत आहोत. अर्थात महिला शक्ती ही स्त्री शक्ती या ठिकाणी या सर्व पुरुष खेळाडूंचं, या बांधवांचं कौतुक करण्यासाठी ते उपस्थित आहेत. या ठिकाणी या स्पर्धेचं अर्थात MD फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजन करण्यासाठी स्वतः आदितीताई यांनी, त्याचप्रमाणे जुईलीताई यांनी देखील भरपूर परिश्रम घेतलेत, भरपूर मेहनत घेतल्यात आणि म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेट स्पर्धा कशी असावी तर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 सारखी असावी ह्याचं एक उत्तम उदाहरण आदितीताई आणि जुईलीताई यांनी निर्माण करून दाखवलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आदर्श पाटील यांची विकेट काढल्याबद्दल संघाचे ओनर मुकेश बामजी यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. काय कमालीचा चेंडू टाकला होता, हार्ड लेनचा चेंडू होता, पुल मारण्याच्या प्रयत्नात बॅटच्या अगदी वरच्या बाजूस लागला. कपिल, गोलंदाजाचा टप्पा खूप मॅटर करत असतो. अगोदरचा चेंडू यॉर्क मारण्याच्या नादामध्ये फुल टॉस गेला, गोलंदाजाने थोडासा टप्पा मागे घेतला आणि विकेट मिळवली आहे. गोलंदाजाकडे हा माइंडसेट असणं गरजेचं आहे. यावेळचा चेंडू वर पिच, स्टँड अँड डिलिव्हर, सरळ बॅटने खेळलेला फटका, फटक्यात आहे वजन, धावा मिळत आहेत अर्धा डझन. यस इट इज षटकार. किती आहे आणि ताकदीचा वापर केला, कनेक्शन चांगलं होतं आणि त्याचमुळे लॉंगॉनच्या वरून फ्लॅट अँड फ्युरियस 6 खेळलाय. 6 धावा त्याला मिळणार आहेत आणि आता टोटल धावा झालेल्या आहेत स्कोर कार्डवर 22 धावा. चांगली बॅटिंग ज्यांच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या होत्या, कदाचित 8 धावा आल्या होत्या, परंतु नेक्स्ट ओव्हरमध्ये त्या धावा या ठिकाणी जास्त बनवल्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे राईट हँड राऊंड द विकेटने रसिकच्या विरोधामध्ये. रसिकने मारलेला हा फटका जास्त काळ हवेमध्ये आहे, उंची जास्त, लांबी कमी, वाडी स्लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. रसिकच्या खेळीला लागले नजर, त्याला व्हावं लागेल मैदानाच्या बाहेर 1000. आणखीन एक 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. पारितोषिकांची खैरात पुन्हा एकदा चालू झाली आहे. कारण षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाज कमबॅक करतोय, म्हणजे षटकार मारल्यानंतर गोलंदाज काहीतरी शिकतोय असंच मी म्हणेन. अगदी आपल्या चुकांमधून शिकल्यानंतर कोणताच माणूस तुम्हाला या क्रिकेटच्या पटलावर हरवू शकणार नाहीये. पण गोलंदाज पण असंच सांगत असेल ना की जाऊ दे, षटकार येऊ दे, मग नेक्स्ट बॉलला आपण विकेट काढू. आणि तसंच काहीतरी चित्र आपल्याला मैदानामध्ये जरूर पाहायला मिळत आहे. आणि मंचावर सुद्धा आपण पाहतोय आदितीताई आहेत, अक्षयताई आहेत. येस, तिसरी ओव्हर या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. चॅलेंजिंग ओव्हर आहे, 50-50 ओव्हर आहे. सौरभ, ही ओव्हर या मॅच मध्ये महत्वाची राहणार आहे. 10 धावा बनवल्या तर एक्स्ट्रा 5 धावा मिळतील, नाही बनवल्या तर 5 मायनस. 22 धावा धावफलकावरती आल्यात. जिंकण्यासाठी 59 धावांचं टार्गेट आहे. बॉल टू आपण रन इक्वेशन सांगूया. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. कपिल, नक्कीच तुझ्या मताशी मी सहमत आहे की या षटकामध्ये येणाऱ्या धावा या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं खूप मॅटर करणाऱ्या धावा ठरू शकतात. गोलंदाजीसाठी आलाय तिसऱ्या षटकासाठी. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरं इम्पॉर्टंट षटक असेल या मॅच मध्ये. चॅलेंजिंग ओव्हर, 50-50 ओव्हर.
चांगला निर्णय आपण पाहतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. आपल्या चेंडूवरती सुंदर, अप्रतिम, अविश्वसनीय चौकार येतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. वेलकम चौकार दमदार आमदार. चार धावा आलेल्या आहेत. 4 बनवल्या, 6 बनवायच्या आहेत. 6 बनवल्या तर 5 एक्स्ट्रा मिळणार. 18 मध्ये 37 ची आवश्यकता होती. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वाडी स्लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. मिळेल फक्त सिंगल. 2 मध्ये 5 आलेत. स्कोरशीट वरती धावेमध्ये बदल होतोय. धावसंख्या 27 वरती पोहोचली आहे. अजून 16 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाज अक्षय कांबलीला इथे मात्र संघाचा विकेट किपर मृणाल वर्सोलकर येथे कानमंत्र देतोय. थोडस मैदानावरती आपण पाहतोय कधी कधी कानमंत्र सुद्धा खूप आवश्यक असतो. चांगली तुम्हाला गोलंदाजी करायची असेल. मला तो सामना अजूनही 2016 T20 विश्वचषकातला आठवतोय. हार्दिक पांड्या बांगलादेश विरुद्ध शेवटची ओव्हर टाकत होता, परंतु प्रत्येक बॉलसाठी आशिष नेहरा त्याला कानमंत्र देत होता आणि तो सामना खऱ्या अर्थानं हार्दिक पांड्या त्यावेळेला तो यंग होता, परंतु आशिष नेहरा एक सिनियर खेळाडू होता. सिनियर खेळाडूने हा कानमंत्र यंग खेळाडूंना देणं खूप गरजेचं आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला विजय मिळवायचा असेल ना, तर तुमच्या संघामध्ये चांगली बॉन्डिंग असणं गरजेचं आहे. कपिल, यश स्ट्राइक एंडला आहे. यावेळी जोरात मारायचं होता आणि इथे मात्र पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि इथे मात्र यशला सोडावं लागेल मैदान. फलंदाज बाद. पासून या सीझन पर्यंत खूप चांगली बॅटिंग करतोय, परंतु तो स्लोवर बॉल खेळू शकत नाहीये. असं काहीतरी कानमंत्र दिला आणि तिथे मात्र त्या जाळ्यामध्ये अडकला फलंदाज आणि विकेट मिळाली आहे. तत्पुरी या विकेटसाठी मुकेशजी बामजी यांच्याकडून पुन्हा एकदा 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. स्क्रीनवरती आपण पाहतोय. नारी शक्तीचा खऱ्या अर्थानं आपल्याला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. खऱ्या अर्थानं सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं सुद्धा मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन की आज मात्र त्यांनी निर्णय घेतला. आज मात्र सर्व काही पारितोषिक टॉस या महिलांच्याच हस्ते केल्या जातील. एक चांगला निर्णय म्हणता येईल. मी तर म्हणेन हल्ली जन्माला आल्यावर मुलगी नको असं म्हणतात, परंतु लग्नाला जेव्हा मुलगी शोधायला जातात ना, तेव्हा अरे मुली खूप कमी आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे या महिलांचा सन्मान होणं फार गरजेचं आहे. चूल आणि मूल नाही आहे तर क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा महिला आम्हाला पाहायला मिळतात. यावेळी वाईट बॉल येतोय. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त स्वरूपात येथे धावफलकावरती मोजली जाईल. 28 धावा धावफलकावरती आल्या. कारण सचिन तेंडुलकरची आईने सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीमध्ये एकही सामना मैदानावरती पाहिला नव्हता. फक्त शेवटचा सामना सचिनच्या आईने मैदानावरती पाहिला होता. तत्पुरी हा चेंडू अगदी ब्लॉकर लेन स्वरूपाचा चेंडू. सिंगल धाव चिकी रन येथे या चेंडूवरती घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची मानली जाते. येथे आपल्याला 10 धावांपेक्षा कमी धावांचं षटक टाकायचं आहे आणि अशा प्रकारच्या धावा खर्च करणं म्हणजेच पराभवाच्या छायेमध्ये लोटण्यासारखं आहे. अगदी चॅलेंजिंग ओव्हर आहे. अक्षय कांबळी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू वाईट बॉल आणि या चेंडूवर 2 धावा. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर 8 धावा तर झालेल्या आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 2 धावा जर बनवल्या तर एक्स्ट्रा 5 मिळणार. नाही बनवल्या तर 5 मायनस होणार. खूप इंटरेस्टिंग ओव्हर आहे. 5 धावा जर मिळाल्या नाही मिळाल्या तर खूप इक्वेशन चेंज होऊ शकतो सौरभ. सो हे 2 बॉल फार महत्वाचं राहणार आहे. या दोनही संघांचं भविष्य या स्पर्धेतील ठरवणारे हे 2 बॉल असणार आहेत. यावेळचा फटका फसलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर मध्ये. घेतली जाते धाव आणि इथे मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज होईल. मैदानाच्या बाहेर जाणार आणि इथे मात्र विकेटचं पतन.
सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कलाटणी देणारं हे षटक मी म्हटलं होतं. आता मात्र 9 धावा 5 चेंडूंमध्ये आल्यात. कपिल, आता आपण म्हणूया एक बॉल एका धावीची आवश्यकता, म्हणजे एक धाव काढली तर तुम्हाला 5 धावांचा बोनस मिळेल. म्हणजेच एक धाव षटकाराप्रमाणे येथे धावा येऊ शकतात. अगदी एक धाव काढा आणि 5 धावा मिळवा. आणि आपण मुख्य मंचावर पाहतोय नारी शक्तीचा सन्मान केला जातोय. अगदी शेठने सांगितलं होतं की ज्या ज्या महिला मैदानामध्ये येतात त्यांना मुख्य मंचावर बोलवा, त्यांचा मान सन्मान करा. प्रत्येक महिलेच्या हस्ते इथे टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. आपण अखंड महाराष्ट्राचं नव्हे तर हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओ हो. आणि काय झालंय, वाईट बॉल आलाय. वाईट चेंडू म्हणजे वाईटच चेंडू. एक धाव आलेली आहे. 10 धावा पूर्ण झाल्या आहेत. 5 धावांचा बोनस मिळालाय. इक्वेशन आता मात्र बदलेल. धावसंख्या लागली धावफलकावरती 32 धावा. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षक हळूहळू येथे मैदानाच्या दिशेने येत आहेत. महिला सुद्धा काही संख्येने येथे नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं एक सुंदर असं चित्र येथे मैदानावरती आपण अनुभवतोय, पाहतोय. यावेळचा चेंडू फुल टॉस, नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. चेंडू जाईल लॉंग लेग, सीमारेषा बाहेर येतोय. अप्रतिम दमदार आमदार चौकार. अगदी जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नवज्योत सिंग सिद्धू असते ना तर ते काय म्हणाले असते, मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. आणि असंच काहीतरी पाहायला मिळालंय. फुल टॉस बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार आलाय आणि तो चेंडू नो बॉल. आणि इथे मात्र धावसंख्येमध्ये बदल झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. इक्वेशन चेंज झालंय. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. 13 बॉल 22 धावा. 13 चेंडूमध्ये 22 धावांची फ्री हिटचा बॉल असेल. या षटकामध्ये मात्र खूप साऱ्या धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. यावेळचा चेंडू बॅक टू द बॉलर. गोलंदाजाने येथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. तत्पूर्वी येथे मात्र इक्वेशन मध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 37 धावा. म्हणजेच या षटकामध्ये एकूण धावा आलेल्या आहेत 15 धावा. 5 धावांचा अधिक बोनस मिळेल. 42 धावा आता मात्र धावफलकावरती लागतील. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये आपण स्क्रीनवरती पाहतोय 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे जिजा 11 शाहबाज या संघाला. मंजिलें भी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 12 मध्ये 17 आवश्यक आहेत. जे झालंय ते झालंय. त्या विचारांचं ओझं मनावर घ्यायचं नाहीये. आता काय करायचंय या विचारांकडे लक्ष द्यायचं आहे. मृणाल वर्सोलकर आणि सँडी वॉटर स्पोर्ट्स यांना आता स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावा लागेल. आता एक महत्त्वपूर्ण स्ट्रॅटेजी अंमलात आणावी लागेल आणि ती स्ट्रॅटेजी सक्सेसफुल करावी लागेल. तरच या स्पर्धेमध्ये क्वालिफिकेशनचं तिकीट तुम्हाला मिळू शकेल. हे षटक या सामन्यामध्ये खूप इम्पॉर्टंट ठरू शकतं. या षटकामध्ये जर गोलंदाजाने 2 किंवा 3 किंवा 5 पेक्षा कमी धावा जर गोलंदाजाने खर्च केल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये सामना येथे बनू शकतो. परंतु दोन्ही बॅटर्सने येथे मात्र धावा चांगल्या पद्धतीने येथे बनवल्या. स्ट्राईक एंड वरती आता मात्र बॅटर आहे. अगदी आपण स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल वीरला आपण पाहतोय आणि अगदी सर्व सन्माननीय दमदार आमदार यांचे नातवंड आपण स्क्रीनवर या ठिकाणी पाहतोय आणि अगदी मनमुराद आनंद ते सुद्धा लुटताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इक्वेशन असणार आहे 12 मध्ये 17ची आवश्यकता आहे. 17 म्हणजे खतरा आणि हा अशुभ अंक आहे. या अशुभ अंकाचा फायदा कोणाला होणार हे देखील पाहावं लागणार आहे. पाहूया शुभ की अशुभ. मैदानावरती मात्र केलेल्या परफॉर्मन्स वरती अवलंबून असणार आहे. गोलंदाज सज्ज. यावेळच्या चेंडूवरती सुंदररित्या इथे लॉफ्ट केलेला फटका. चेंडू जाईल वाईडेश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोघांमध्ये. इथे मात्र कॉम्बिनेशन चांगल्या रीतीने झालं नव्हतं परंतु इथे मात्र एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालंय. धावसंख्येमध्ये होईल बदल. 44 धावा धावफलकावरती लागतात. इक्वेशन बदललं जाईल. 11 चेंडू जिंकण्यासाठी
15 धावांची आवश्यकता. अगदी जर करंट रन रेट जर पाहिलं तर 13.89 ची सरासरी आहे आणि 8.67 ची सरासरी अपेक्षित असणार आहे. 44 धावा, 5 विकेट, 4थं षटक मार्गस्थ आहे. भावेश गोलंदाजी मार्कवर आलाय आणि या भावेशला आता एक चमकदार आणि कंजूस गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल. कंजूस का तर अर्थातच 11 मध्ये 15 ची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल वीर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या वीरच्या नावाने ही स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. वीर दमदार आमदार लीग आपण पाहतोय. यावेळचा फटका मिड विकेटच्या मधून खेळलाय. चेंडू जाईल स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँडला मानवंदना देणारा हा दमदार आमदार षटकार. सामना आपल्या बाजूने झुकवणार आहे. इथे फटका फलंदाज विनय पाटीलच्या बॅट मधून आलाय. विनय पाटीलकडे क्षमता आहे. विनय पाटील या मोसमामध्ये त्याच्या बॅट मधून अगदी खोऱ्याने धावा येत आहेत. अगदी बॅट आणि बॉलचं कनेक्शन आहे ते मात्र प्रॉपर झालं होतं. बॅट मधून आलेला स्वीट साऊंड आपल्याला नक्कीच सांगत होता की हा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल. बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल सन्माननीय दमदार आमदार आपल्या नातवंडांना घेऊन या संपूर्ण स्पर्धेचा या ठिकाणी आस्वाद घेत असताना अगदी छोटा वीर आहे त्याला दाखवत आहेत की बघ तू स्क्रीनवर दिसतोयस. 9 मध्ये 10 मध्ये 9 ची आवश्यकता असणार आहे. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा. यावेळी फटका चांगला आहे. फटक्यामध्ये वजन आहे. पुन्हा एकदा तीच दिशा आणि दशा गोलंदाजाची बघण्यासारखी झालेली आहे. चेंडू सीमारेषा बार षटकार. स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँड मध्ये आधीचा जो षटकार लगावला होता तिथे प्रेक्षकांनी एका हाताने कॅच पकडली होती. त्या प्रेक्षकांनी यायचं आहे त्याला वीर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. यावेळचा ब्लॉक होलचा बॉल तिथे मात्र डॉट आलाय. सौरभ देर आहे दुरुस्त आहे आणि अशा पद्धतीचे चेंडू आधी अपेक्षित होते आणि तिथे मात्र आता आलाय. सो 3 धावा 8 मध्ये अपेक्षित असणार आहेत. खरं ना दोन्ही चेंडू गोलंदाजाने अगदी खराब टाकले होते आणि या खराब चेंडूवरती मात्र फलंदाजाने खरपूस समाचार घेतला होता. जिजा 11 शहाबाद संघाला तर मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. पाहूया चेंडू. यावेळच्या चेंडूवरती सुंदररित्या इथे ड्राईव्ह मारलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव या चेंडूवरती आरामात पूर्ण केली गेली आहे. धावसंख्येमध्ये होईल बदल. सामना येथे मात्र बरोबरीत आहे. 58 धावा येथे धावफलकावरती आल्यात. फक्त एका धावेची आवश्यकता असणार आहे. एक धाव बनवली जाईल का रोखली जाईल का. 7 मध्ये 1 ची आवश्यकता आहे. कदाचित या चेंडूवर तो सामना फिनिश करण्याच्या या ठिकाणी मानस असणार आहे गोलंदाज भावेश. फलंदाजाने मारलाय बॉल. लॉंग ऑनच्या दिशेला गेलाय बॉल. धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. जिजा 11 शहाबाज संघ क्वालिफिकेशनचं तिकीट सुद्धा मिळवत आहे. कॉंग्रॅच्युलेशन जिजा 11 शहाबाज आणि संदेशजी बैकर यांना सुद्धा आम्ही शुभेच्छा देतोय कारण त्यांचा संघ आहे. तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने यंग खेळाडू या मोसमामध्ये ज्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा येत आहेत
असा विनय पाटील ठरतोय या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी. 23 धावांची एक झुंजार नाबाद खेळी साकारली आणि आपल्या संघाला विजय मिळवण्यामध्ये ज्याने सिंहाचा